असं डॉक्युमेंट्स आहे किंवा कागदपत्र आहे की जे कागदपत्र प्री कागदपत्र किंवा प्री डॉक्युमेंट्स म्हणून ओळखलं जातं. आता प्री डॉक्युमेंट्स म्हणून का ओळखलं जातं, तर आधार कार्डचा उपयोग हा पहिल्यांदा प्रत्येक डॉक्युमेंट्स काढण्यासाठी होतो. म्हणजे आधार कार्ड काढण्यासाठी फक्त तुमचं फिजिकली तुम्ही तिथे उपस्थित लागता. लहान मुलांचं एखाद्या आधार कार्ड काढायचं असेल तर फिजिकली उपस्थित लागतं. त्यासाठी कोणत्याही कागदपत्राचा पुरावा लागत नाही. फक्त आई वडिलांचं आधार कार्ड सोडलं त्यातीलही एक पुरावा नसेल तरी सुद्धा त्या पूर्णपणे त्याच्या फिजिकल वरती सुद्धा आधार कार्ड निघू शकतो. परंतु आधार कार्ड नंतर जे डॉक्युमेंट्स काढायचे आहेत, समजा पॅन कार्ड काढायचं असेल तरी सुद्धा आधार कार्ड लागतं. त्यानंतर तुमचं जे कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल ते काढायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला आधार कार्ड लागतं. किंवा ड्रायव्हिंग लायसन, वोटर आय डी कार्ड काढायचं असेल तरी सुद्धा आधार कार्ड लागतं. परंतु या आधार कार्डवरती ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमचं नाव आहे, तुमची डेट ऑफ बर्थ आहे, तुमच्या वडिलांचं नाव आहे, तुमचं आडनाव आहे, त्यानंतर तुमचं ॲड्रेस आहे, तुमचा फोटो आहे, तुमचं लिंक आहे, हे तुम्हाला किती वेळा चेंज करता येणार आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. यासाठी लिमिट ठेवण्यात आलेलं आहे की आधार कार्डवरती तुम्ही जे या गोष्टी आहेत त्या किती वेळा चेंज करू शकता. जर तुम्ही हे लिमिट क्रॉस केलं तर तुमचं आधार कार्ड हे रद्द होऊ शकतं आणि आधार कार्ड रद्द झाल्यामुळे व तुमच्या नागरिकत्वावरती परिणाम होऊ शकतो किंवा बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणत्याही प्रकारचे काढता येणार नाही. आणि जरी काढले असले तरी तुम्ही जर आधार कार्डचं लिमिट क्रॉस केलं असेल तरी ते सुद्धा डॉक्युमेंट्स रद्द होण्याची किंवा तुम्ही त्या डॉक्युमेंट्सचा, त्या कागदपत्रांचा पुढे कुठे वापर करणार असाल तर तो सुद्धा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड असेल परंतु त्यांना लिमिट माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही आयुष्यामध्ये नाव किती वेळा चेंज करू शकता, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आधार कार्डवरती डेट ऑफ बर्थ किती वेळा चेंज करू शकता, त्यानंतर लिंग किती वेळा चेंज करू शकता आणि मोबाईल नंबर आहे तो सुद्धा किती वेळा चेंज करू शकता. म्हणजे आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर किती वेळा चेंज करू शकता याचं लिमिट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हेच लिमिट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या प्रत्येक येणाऱ्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे येणारं प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा, आधार कार्डवरती तुम्ही नाव किती वेळा चेंज करू शकता. तर बघा, आधारवरती नाव, पत्ता, फोटो नाही बदलू शकत असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. परंतु तुम्ही बदलू शकता, परंतु त्याचं काही लिमिट आहे. बघा, आधार कार्डवरती जे नाव आहे, फादरचं नाव आहे किंवा आडनाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, यासाठी कोणती लिमिट लावलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा पाहूयात, तुम्ही आधार कार्डवरचं नाव किती वेळा चेंज करू शकता. आता बघा, नाव हे फक्त तुम्ही 2 वेळा चेंज करू शकता. आता 2 वेळा म्हणजे कधी, तर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा आधार कार्ड काढलेलं आहे ते सोडून 2 वेळा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, समजा पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीने आधार कार्ड काढलेलं आहे तेव्हा त्या व्यक्तीचं एक नाव, त्यानंतरही एकदा ती व्यक्ती नाव चेंज करू शकते आणि त्यानंतर एकदा, म्हणजे पहिल्या नावानंतर 2 वेळा नाव चेंज करू शकते. म्हणजे आता लेडीजच्या बाबतीत बघितलं तर एखाद्या मुलीचं अगोदरचं म्हणजे माहेरचं नाव आहे, माहेरच्या नावानंतर ती सासरचं नाव चेंज करू शकते आणि त्यानंतर पुन्हा काही मिस्टेक असेल, काही असेल तर पुन्हा आणि नाव चेंज करू शकते. किंवा एखाद्याचं नंतर दुसरं लग्न वगैरे होतं तेव्हा सुद्धा आधार कार्ड चेंज करावं लागतं आणि त्यावेळेस सुद्धा ती नाव चेंज करू शकते व्यक्ती. म्हणजे लाईफमध्ये तुम्ही 2 वेळा आधार कार्डवरील नाव हे चेंज करू शकता. हे लिमिट तुम्ही क्रॉस केलं तर तुमचं पुन्हा आधार कार्ड निघणार नाही. आणि तुमचं आधार कार्ड नसेल तर तुम्हाला माहित आहे आधार कार्ड विना सर्वच डॉक्युमेंट्सचा तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुम्ही डेट ऑफ बर्थ किती वेळा चेंज करू शकता. म्हणजेच आधार कार्डवरती जे डेट ऑफ बर्थ असते ते किती वेळा चेंज करू शकता. तर आधार कार्डवरची डेट ऑफ बर्थ ही तुम्ही एकच वेळा चेंज ही करू शकता. काही जणांची आता डेट ऑफ बर्थ खरं तर एकच असते, परंतु काही जणांची बाय मिस्टेकली एखादा आकडा इकडे तिकडे झालेला असतो. त्यामुळे सरकारने एक संधी दिलेली आहे की तुम्ही आधार कार्डवरची डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख एक वेळा आयुष्यात चेंज ही करू शकता. एक वेळा कोणत्या, तर तुमचा मूळ तुम्ही जेव्हा लावलेली आहे ती सोडून पुन्हा एक वेळा तुम्ही बर्थ डेट ही म्हणजेच जन्मतारीख ही चेंज करू शकता. त्यानंतर लिंग किंवा जेंडर ज्याला म्हटलं जातं, आधार कार्डवरती दिलेलं असतं लिंग किंवा जेंडर दिलेलं असतं फिमेल किंवा मेल, म्हणजे तुम्ही मेल आहात का फिमेल आहात हे दिलेलं असतं. आता ही लिंग किती वेळा तुम्ही चेंज करू शकता, तर फक्त एक वेळा. मूळ तुम्ही लिंग लावलेलं आहे तेव्हा ते सोडून पुन्हा एक वेळा. आता तुम्ही म्हणाल लिंग कसं चेंज होणार किंवा
बरेच प्रॉब्लेम असतात. तुम्हाला माहित आहे आता जेंडर चेंज वगैरे आजकाल होत असतं, त्यामुळे करत असतात लोक काही कारणास्तव. त्यामुळे लिंग सुद्धा चेंज झाल्यावरती फक्त आयुष्यात एकदाच लिंग हे चेंज करता येतं, त्या मेल फिमेलवरती, फिमेलचं. त्यानंतर बघा ॲड्रेस तुम्ही किती वेळा चेंज करू शकता आधार कार्डचा. आता यासाठी अनलिमिटेड तुम्हाला दिलेले आहे, म्हणजे तुम्ही कितीही वेळा ॲड्रेस हा आधार कार्डवरचा चेंज करू शकता. कितीही वेळा आधार कार्डचा ॲड्रेस चेंज केला तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही, कारण यासाठी सुद्धा अगोदर 3 वेळा लिमिट होतं. आधार कार्डवरचा ॲड्रेस चेंज करण्याचं 3 वेळा लिमिट होतं, परंतु ते लिमिट आता चेंज करून आता फक्त कितीही वेळा तुम्ही ॲड्रेस चेंज करू शकता. कारण माणूस हा नोकरीच्या शोधामध्ये काही कारणास्तव वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि त्या प्रत्येक ठिकाणी त्या माणसाला डॉक्युमेंट्स, हे प्रत्येक डॉक्युमेंट्स काढावं लागतं आणि हे डॉक्युमेंट्स काढताना आधार कार्डची गरज असते. त्यामुळे तेव्हा त्याला तेथील ॲड्रेस टाकावा लागतो किंवा तिथे ॲड्रेसची त्यांना गरज असते, त्यावेळी तो ॲड्रेस हा चेंज करू शकतो. त्यामुळे आधार कार्डवरती ॲड्रेस चेंज करण्यासाठी तुम्हाला कोणतंही लिमिट नाही, तुम्ही कितीही वेळा आधार कार्डवरचा ॲड्रेस हा चेंज करू शकता. त्यानंतर मोबाईल नंबरला सुद्धा लिमिट नाही. आता मोबाईल नंबर कोणता, तर तुमच्या आधार कार्डला लिंक करण्यासाठी जो मोबाईल नंबर असतो लिंक केलेला, तो मोबाईल नंबर तुम्ही कितीही वेळा चेंज करू शकता. तुम्ही दुसरा नंबर घेतला तर तो नंबर नंतर लिंक करू शकता, असं कितीही वेळा, म्हणजे नो लिमिट. मोबाईल नंबरसाठी सुद्धा नो लिमिट असणार आहे. त्यानंतर मेल आय डी, ईमेल आय डी बघा तुम्ही कितीही वेळा चेंज करू शकता. आता त्यावरती नाही, परंतु तुम्हाला आता तुम्ही म्हणाल ईमेल आय डी हा आधार कार्डवरती नसतो, परंतु बऱ्याच ठिकाणी आधार कार्डला मेल आय डी हा कनेक्ट करावा लागतो. काही डॉक्युमेंटसाठी सुद्धा करावा लागतो किंवा काही प्रोसेससाठी तुम्हाला मेल आय डी सुद्धा आधार कार्ड नंबरशी कनेक्ट करावा लागतो. आणि हा जर मेल आय डी तुम्हाला चेंज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला नो लिमिट आहे. तुम्ही कितीही वेळा आधार कार्डवरील जो कनेक्ट केलेला मेल आय डी आहे तो पुन्हा डिस्कनेक्ट झाला असेल तर दुसरा कनेक्ट करू शकता, यासाठी सुद्धा तुम्हाला नो लिमिट असणार आहे. त्यानंतर बघा फोटो तुम्ही किती वेळा चेंज करू शकता, यासाठी सुद्धा नो लिमिट आहे. बघा तुम्ही फोटो आयुष्यात कितीही वेळा चेंज करू शकता. आता तसं बघितलं तर लहानपणी जेव्हा तुम्ही आधार कार्ड काढता तेव्हा तुमचा एक फोटो असतो आणि त्यानंतर 5 वर्षानंतर कंपल्सरी आधार कार्ड अपडेट करण्याचं आता गव्हर्नमेंटकडून एक सूचना आलेली आहे. आता बघितलं तुम्ही तर 5 वर्षानंतर आधार कार्ड जर अपडेट केलं नसेल तर बऱ्याच डॉक्युमेंटसाठी किंवा आता स्कूलच्या प्रवेशासाठी सुद्धा चालत नाही, आधार कार्ड अपडेट करावंच लागतं. आणि आता बऱ्याच स्कूलमध्ये सुद्धा आता आधार कार्ड अपडेट स्वतः स्कूलकडून करून घेतलं जात आहे, म्हणजे काही कॅम्प थ्रू स्कूल कडून घेतलं जात आहे. किंवा बऱ्याच ठिकाणी असंही आहे की जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्ड मोफत अपडेट करून दिलं सुद्धा जात आहे. कॅम्प थ्रू गव्हर्नमेंटकडून सुद्धा या सोयी करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आधार कार्डवरचा फोटो 5 वर्षानंतर चेंज केल्यानंतर पुन्हा तुम्ही कितीही वेळा आधार कार्डवरचा फोटो हा चेंज करू शकता, त्याला सुद्धा नो लिमिट आहे. त्यानंतर बायोमॅट्रिक म्हणजे जे तुमचं थंब किंवा आय स्कॅन केलं जातं. आता प्रत्येक गोष्टीत आधार कार्डवरती जर तुमचं एखादं अपडेट करायचं असेल, तुमचं नाव चेंज करायचं असेल किंवा तुमचं कोणतंही लिंग चेंज करायचं असेल किंवा डेट ऑफ बर्थ चेंज करायची असेल तरी सुद्धा तुमचं आता बायोमेट्रिक घेतलं जातं. पहिली ही सोय नव्हती, पहिलं डायरेक्ट चेंज करता येत होतं, परंतु आता तुमचं हे पूर्णपणे बायोमेट्रिक घेऊनच मग तुमचं आधार कार्डवरील नाव किंवा कोणत्याही गोष्टी चेंज करता येतात. त्यामुळे तुमचं बायोमेट्रिक आहे ती स्कॅनिंग कितीही वेळा तुम्ही करू शकता. परंतु आता तुम्ही म्हणाल बायोमेट्रिक स्कॅनिंग जर केलं तर मग आपण नाव पण कितीही वेळा चेंज करू शकतो, तर तसे नाही. तुम्ही बायोमेट्रिक कितीही वेळा चेंज करू शकता. तुम्हाला बायोमेट्रिक करून तुमचं आधार कार्ड पुन्हा अपडेट आहे तसं करून घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. तर आधार कार्डसाठी ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुमचा यावरती एखादा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचं उत्तर दिलं जाईल. परंतु आधार कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनी हे लिमिट मात्र क्रॉस करू नका. हे लिमिट क्रॉस केलं तर तुमचं आधार कार्ड रद्द होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.